माझी पिंटू. तू कधी उठली? तू कधी उठली? चिंकू. हात जरा ठेवा. हात शरीर ठेव. हात शरीर. ओके. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असा माहोल तयार करून का बसली आहे, तर जनरली माझ्या बाळाला डे नाईटचा फरक कळावा, त्याच्यामुळे मी संध्याकाळसाठी की सगळ्याच लाईट्स डिम करते. आणि फॉर्च्युनेटली तिला हा फरक खूप आधीपासून, म्हणजे लाईक 1 मंथपासूनच तिला माहीत आहे. शी जस्ट गॅन मी, आणि तिला विचार करते की मी कोणाशी बोलते. टॅगलाईन बघून मला ठेवलं आपण की माझी मॅटर्निटी लिव्ह एक 10-12 दिवसात संपवून जायला, आणि आय हॅव नो आयडिया की मला पुढे काय करायचंय, माझं बाळ कोण सांभाळणार आणि तिला कुठे ठेवणार. पण लेट्स सी. मी सध्या ऑफिसच्या लोकांसोबत, मॅनेजमेंट सोबत कॉन्व्हर्सेशन चालू आहे, डिस्कशन चालू आहे. आय एम शुअर काहीतरी तर फिगर आउट होऊन जाईल. नाही जात आय हॅव टू दॅट. मला 6 फ्रायडे सो इट्स नॉट स्पॉन्सर्ड, पण आज बेत आहे कलेजी फ्राय, डिलिशियस, अँड चिकन खिमा. माझ्याकडे आहे अर्धा तास, बिकॉज माझ्या नवऱ्याचा ब्रेक चालू आहे आणि तो बाळा सांभाळतोय. होपफुली मी अर्धा तासात सगळं वाइंड अप करेल आणि मी आता जाईल. मीन वाईल विल टॉक अबाउट माझी मॅटर्निटी कशी गेली, जी मला घंटा कळलेली नाहीये. Alright, I have to change the angle now because I hope this is working. Yeah, perfect. तर कशी संपली त्याला, बिकॉज पहिला 1 महिना मी सगळा पेन मध्ये होते. त्यानंतर माझ्या बाळाचे माइलस्टोन्स, म्हणजे खूप गोष्टी असतात, लाईक दे हॅव क्लस्टर फीडिंग, दे हॅव कॉलिंग, कम्फर्ट फीडिंग. सध्या तिचा इट्स अ 4.5 months, आणि सध्या ती अर्ली टीथिंग फेज मध्ये आहे, आणि इट्स हॉरेबल. म्हणजे मला असं वाटतं इतर सगळ्या गोष्टी एक टाइम मॅनेज होतील, पण हा जो टीथिंग फेज आहे हा थोडासा किचकट आहे. महत्वाचं डेट 12/6. जनरली मला ऑनलाईन चिकन किंवा नाही आवडत, पण आता पर्याय नाही. तरी ते मॅनेज करत होतात. म्हणजे मी कालपासून आय एम जस्ट काइंड ऑफ हुक्ड ऑन दिस सॉन्ग. जर कोणाला माहिती असेल तर गाणं रेखा घालकर. आय मला सुद्धा माहिती नव्हतं की आय वॉज नोईंग की रेखा भारद्वाज तेव्हापासून सिंगर आहे. कोण लहानपणी होत लक्षात ना की कोणाचं काय नाव आहे, आपण फक्त गाणी ऐकतो आणि enjoy करतो. So, मी रिसेंटली पिक्चर केलं माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मुलीचं.
की ते दोघं ती त्याला एकदम अशी घट्ट पकडून बसली आहे त्याच्या मांडीवरती आणि काहीतरी विचारांमध्ये आहे. आणि अजून काही दिवसांनी, म्हणजे 4-4.5 महिने असे निघून गेले. अजून काही दिवसांनी कदाचित ती नाही बसणार. ती खेळायला लागेल, धावायला लागेल आणि ह्या गोष्टी आपण मिस करत जाऊ. आणि ते गाणं इतकं प्रॉपर बसतं त्या गोष्टीवरती. इथे रेखा भारद्वाज म्हणतं की ओके, हो. ती म्हणते की ते पण दिवस होते, हा पण एक दिवस आहे. ती काही रात्र होती, आजही काही रात्र आहे. आणि काही दिवसांनी हे एकदम निघून जाईल, संपून जाईल. आणि मी थोडीशी इमो होऊन त्या ठिकाणी. मला रिसेंटली कॉफी आली होती आणि ते बढाई होती. तुम्ही जसं जसं व्हिडिओ करता तशा तुम्हाला ऑफिस आणि हे सगळं येत जात. They were offering like 28 lakhs for annum. पण तुम्हाला हायब्रिड मध्ये तुम्हाला रिमोट जॉब मिळतील. तुम्हाला 5ही दिवस ऑफिसला जायचं होतं लोटपर्यंत. आणि I was like, I'm sorry, I can do this. खूपच म्हणजे फार चांगलं काम झालं सोडली त्याला नकार दिला. बट when I see मुलीकडे जाऊन तिच्याकडे बघते तर सध्या ती फक्त मला बघून किंवा तिच्या तोंडाला बघूनच ती सर्वाइव्ह करते. सो इतका लहान गरीब जेव्हा तुमच्यावरती डिपेंडंट तेव्हा डोंट रिअली बॉदर की काय होतंय काय नाही. आणि आय कम्प्लिटली अग्री नाव की तुम्ही पैसा कमवू शकता नंतर, पण ही वेळ आणि तुमची हेल्थ हे काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही नाही परत फिरू शकत. This is how it works. लाइफ में कुछ तो छूटेगा ना पडेगा. तसं त्या बनी सारखं माझं बनी बनलेलं आहे. आणि बट बनी काय ऑलरेडी नव्हता. आणि आय हॅव काइंड ऑफ एक्सेप्ट केलं गोष्टी की नाही सोडावं लागतं. दॅट्स कम्प्लिटली फाईन. आणि रेकॉर्डिंग पाहता मला असं वाटतं की मी बराच वेळ फुकट घालवला या ठिकाणी. I need to speed up it. काहीतरी कर्ज होतं. सध्या माझं बाळाला जे स्टेज मध्ये आहे ना, तिला टीचिंग विथिंगचा त्रास मला असं वाटतं पटकन मोठी. पण ती जास्त साईज मध्ये आहे तर मला असं वाटतं की सावकाश तुझ्या प्लीज निवड. मला असं वाटतं जेवण बनवता बनवता मला ब्लॉग नाही करता येणार बिकॉज माझं बाळ जर असं क्रँकी होत चाललं आहे. तुर्तास इथेच थांबूया आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.